समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। तर आपली बदलापूर देवदर्शन या सिरीजच्या अजून एका नव्या कोऱ्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो। तर मित्रांनो, आता सकाळचे 10 वाजलेत। याच्या अगोदर तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला असेल। आपण सोलापूरला गेलो होतो आणि आपलं अचानक अक्कलकोट स्वामींचं दर्शन झालेलं। जेव्हा पण स्वामींचं इच्छा असते आपल्याला त्यांच्या दर्शनाला बोलवण्याची, तेव्हाच स्वामींचं दर्शन घडत असतं आणि आपण स्वामींचं दर्शन घेतलेले तुम्हाला पण व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला। तर आज आपण परत एकदा जाणार आहोत स्वामी मंदिरामध्ये, जे आपल्या बदलापूर आपटेवाडीमध्ये आहे। छोटंसं मंदिर आहे, पण स्वामी मंदिर आणि सेवा केंद्र असं आहे। तर इथे आपण आज दर्शनासाठी चाललेलो आहोत, तुम्हाला पण दर्शन घडवणार आहोत। जर आपल्याला या मंदिराबद्दल काही माहिती भेटली तर तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारची बेली दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल। व्हिडिओ कुठे स्किप करू नका। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर मित्रांनो, आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आणि आपल्या घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावरती जे स्वामी मंदिर आहे या इकडे पाहू शकतात। त्या इकडे तुम्हाला हार वगैरे पाहिजे असेल हार वगैरे भेटतील। आणि समोरून जो रस्ता येतोय तो आपल्या बदलापूर पूर्वेकडून स्टेशनकडून येणारा रस्ता आहे, समोर दिसतोय तो। आणि बदलापूर स्टेशनकडून तुम्हाला आपटेवाडी सांगायचं आहे। इथून तुम्हाला 20 रुपये घेतात शेअरिंग, आणि चालत पण 15 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता। समोरून जो रस्ता येतोय तो सरळ स्टेट आपला, आणि या इकडे पाहू शकता आपला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आपटेवाडी शिरगाव। चला तर आतमध्ये जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया। त्या इथे भगवती कॉम्प्लेक्स म्हणून आहे, आणि या इथेच हे छोटंसं मंदिर आहे। त्या इथे मंडप पण घातलाय, कारण इथे ज्या गुरुवारची खूप गर्दी असते। त्याकडे चप्पल स्टँड पण आहे, इकडे चप्पल तुम्ही काढू शकता। आतमध्ये जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊ। श्री स्वामी समर्थ मंदिर व सेवा केंद्र ते पाहू शकता। हे असं छोटंसं मंदिर आहे आणि भगीरथी कॉम्प्लेक्स आहे, त्याच्या आतमध्ये जी गल्ली आहे त्याच गल्लीमध्ये हे स्वामींचं मंदिर आहे। त्या इथे औदुंबराचं झाड आहे आणि छोटंसं मंदिर आहे। खूप प्रसन्न असं वातावरण आहे या इथलं, या मंदिराच्या इथलं। तर आतमध्ये जाऊ आता आणि स्वामींचं दर्शन घेऊ। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय।
याकडे सूचना दिलेली आहे. सकाळी आरती 8 वाजता असते. भोपाळी आरती व अभिषेक सकाळी 10:30 वाजता. नैवेद्य आरती सायंकाळी 6:30 वाजता. सांज नैवेद्य आरती. अशा प्रकारे ते वेळापत्रक दिलेलं आहे आणि या फलकावर सूचना दिलेली आहे. मित्रांनो, आता आपण श्री स्वामी समर्थ आपटेवाडी या मंदिरामध्ये आलेलो आणि या इथे या मंदिराचे सदस्य बाळा अनंत पालंडे सर आहेत. तर ते आपल्याला या मंदिराबद्दल थोडी माहिती देणार आहे, म्हणजे कार्यक्रम कधी चालतो आणि सेवा केंद्रामध्ये काय काय सेवा पुरवल्या जातात त्याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहे सर. सर, प्रथम तुमचं माझ्या चॅनलवर अभिनंदन आणि तुमचं नाव सांगा सर. मी बाळा पालंडे. ओके. तिथे सेवा केंद्रामध्ये सकाळी 8 वाजता एक आरती असते, त्यानंतर 10:30 वाजता नैवेद्य आरती असते, परत संध्याकाळी 6:30 वाजता पुन्हा नैवेद्य आरती असते. म्हणजे नैवेद्य म्हणजे प्रॉपर आपण घरातून ओके डाळ भात भाजी वगैरे सगळं ओके 2 टाइम जसं नैवेद्य आणतो. तर दर रविवारी सकाळी 11:30 वाजता बाल संसार वगैरे असतात, त्याच्यामध्ये साधारण 100-200 लहान मुलं असतात. त्याचे पालक पण येऊन इथे बसतात. चांगली चांगली माहिती चांगली शिकवण मुलांना दिली जाते. ओके. नंतर दत्त जयंती उत्सव हा पण थाटामध्ये साजरा केला जातो. त्याच्याबद्दल 7 दिवस सप्ताह असतो, पारायण असतं. पारायण साधारण 300 पर्यंत सगळे लेडीज महिला किंवा पुरुष असे सगळे एकत्रित बसलेले असतात. 4 प्रहरामध्ये तो सप्ताह केला जातो, तो वाचन केलं जातं. त्यानंतर दत्त जयंती दिवशी कार्यक्रम असतो, दत्त याग वगैरे असं सगळं एकंदरीत सगळं कार्यक्रम असतो. त्यानंतर साधारण एप्रिल मार्चच्या एंडिंगला स्वामी प्रकट दिन उत्सव साजरा केला जातो. त्याच्या अगोदर पण 7 दिवस सप्ताह हा कार्यक्रम प्रगट दिनाच्या अगोदर 7 दिवस सप्ताह चालतो. हो, गुरुचं पारायण, स्वामीचं पारायण, नाम जप असं एकंदरीत सगळं चालू असतं. त्यानंतर परत एप्रिलच्या एंडिंग मध्ये साधारण स्वामीची पुण्यतिथी असते. ओके. तो एक दिवसभर कार्यक्रम असतो. ओके. त्यानंतर नवरात्र उत्सव येतो. नवरात्र उत्सव मध्ये आम्ही स्वामींना रोज नवीन प्रकारच्या साड्या म्हणजे नेसवल्या जातात. ओके. रोज आरती नैवेद्य ते सगळं चालू असतं. नंतर 8व्या दिवशी अष्टमीला नवचंडी याग हा देखील केला जातो. आणि जेव्हा प्रगट दिन असतो त्या दिवशी पालखी पण निघते ना? हो, पालखी असते. गुढीपाडव्याला आदल्या दिवशी पालखी सोहळा असतो. पाडव्याला निघते. हो, पाडव्याला सकाळी 5:30 वाजता इथून पालखी सोहळा असतो. 9:30 वाजता यायला 1,500 सगळ्या महिला सगळे उपस्थित असतात. थाटामाटात पालखी सोहळा होतो. आणि ऍक्च्युअली तुमचं जे सेवा केंद्र आहे त्याच्यामध्ये कुठची सेवा पुरवली जाते, म्हणजे मेडिकल असतो की? हो, सांगतो ते पण. ओके. साधारण आम्ही असे उपक्रम राबवतो की जिथं सर्व नागरिकांना म्हणजे जे गरजवंत आहेत त्याला फायदा होईल. डोळे तपासणी, चष्मा, नंतर शुगर, बीपी हे तपासणी, तसंच मोफत ब्लड कॅम्प वगैरे राबवला जातो. ब्लड टेस्ट ऑपरेशन ऑपरेशन हे देखील इथं केलं जातं. त्याचा काय पिरियड असतो का, म्हणजे काय रोजच असतो? नाही, कॅम्पिंग असतो. 2 महिन्यात 3 महिन्यात असं कॅम्पिंग लावतो. आरोग्यविषयक कॅम्प, ओके. शैक्षणिक कॅम्प, किंवा कोण गरजवंत असतात ज्याला खरंच फी भरायची त्याला हे नसते, ओके, म्हणजे परिस्थिती नसते, त्यांना आम्ही संस्थेतर्फे आम्ही त्यांची फी पण भरतो आम्ही. ओके. तिथल्या ह्याच्यामध्ये. ओके. किंवा एकंदरीत अजून कोण खरंच आजारी असेल, त्याला गरज असेल मेडिकलची, ते देखील आम्ही पैसे स्वरूपात किंवा इतर औषध स्वरूपात आम्ही त्यांना मदत करत असतो. आम्ही त्यांना ते असे आम्ही खूप म्हणजे जसं जसं आम्हाला शक्य होतं तसं, जसा स्वामींची इच्छा आहे तसं स्वामी कृपेने तुम्ही सर्व जे काय कार्य आहे ते करत असतो. परत आम्ही दर दिवाळीमध्ये आश्रम आहे. ओके. जीवन संवर्धन फाउंडेशन आश्रम आहे, लहान मुलं आहे तिथे. ओके. बेगर सगळी मुलं आहेत, त्यांना आम्ही दर महिन्याला आमच्या त्यांच्यातर्फे संस्थेतर्फे त्यांना मदत, अन्न धान्याची मदत, ओके, किंवा इतर काही मदत आम्ही त्यांना करत असतो. तसेच 4 आश्रम असे वेगवेगळे वारणी या साईडला, त्यांना देखील आम्ही संस्थेतर्फे जेवढी मदत जास्त करता येईल बेगर सगळं करत, वृद्धाश्रमाला मदत करतो आम्ही. सगळं आमच्याकडे रेकॉर्ड आहे. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ओके दादर येथे टाटा कॅन्सर रुग्णालय, ओके ओके, आम्ही दर महिन्याला 1000 ते 1200 ते जास्त पण होतात. ओके. त्यांना आम्ही मोफत आमच्या संस्थेतर्फे ओके
अन्नदान करत अन्नदान असतो. करतो. कॅन्सर प्लस त्यांचे नातेवाईक असतात, ओके. त्यांना साधारण दर महिन्यात शेवटच्या शनिवारी आम्ही त्यांना अन्नदान करत असतो. तसं दर गुरुवारी इथे देखील अन्नदान आरती नंतर होत असतं. हो. तिथे पण साधारण 1,500-2,000 हजार पब्लिक होत असते. हो, ते माहिती पण आहे. आम्ही जास्त अन्नदानावर जास्त भर दिलेला आहे. ओके. गरजवंतांना अन्नदान हो. हे खूप आणि आम्हाला पण समाधान वाटतं. आणि आमचे जे भाविक आहे ओके. स्वतः इथे आम्हाला अन्नदानासाठी मदत करत असतं. असं आहे. धन्यवाद, छान माहिती दिली आपल्याला त्याबद्दल. अजून बरीच माहिती आहे. तरी काय हा, ते डिटेल मला देता आली नाही. ओके. आमचे संस्थेचे अध्यक्ष आहे, ते आता 4 महिने जरा बाहेर नर्मदा परिक्रमाला गेले. ओके. 4 महिने येणार आहे आणि भरपूर आहे. असं म्हणजे सांगायला तर भरपूर आहे. चालेल. खूप धन्यवाद. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर या इकडे मित्रांनो आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप केला जातोय. जो पण स्वामींना प्रसाद येतो तो या इथे सर्व भाविकांना जे आरतीला उपस्थित असतात, जे दिवसभर भाविक येत असतात त्यांच्यासाठी या इथे या प्रसाद वाटप चालू आहे. तर छान असा आपण प्रसाद ग्रहण करूया. आता प्रसाद घेऊया आणि स्वामींचा आशीर्वाद पण घेऊया. इकडे आता बालसंस्कारचा कार्यक्रम होणार आहे. इकडे मुलांची नावं लिहून घेतली जातात आणि इकडे आता एवढी मुलं आलेत बघा. आता छान असं आपलं दर्शन झालेलं आहे स्वामी समर्थांचं. छान आपल्याला आरती पण भेटली आणि पालंडी दादाने छान अशी मंदिराची माहिती पण दिली आपल्याला. तर नक्की तुम्ही बदलापूरवरून असाल तर या स्वामी समर्थ मंदिराला भेट द्या. छान असं तुम्हाला इथलं वातावरण आहे. चला तर भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.